नमस्कार. मी विक्रांत. सुपर प्रो इंडिकेटर लाईव्ह मार्केटमध्ये कसं चालतोय हे आपण पाहतोय. आजच्या ट्रेनिंग सेशनमध्ये काल आपल्याला काय काय झालं. काल मी भरपूर साईडवेज होतं मार्केट. त्या साईडवेज मार्केट्समध्ये सुद्धा आपल्याला कसे सिनेरिओ मिळाले याचा आपण आजची 6 तारीख आहे, गुरुवार आहे. आज निफ्टीची एक्सपायरी. आज आपल्याला आपल्या इंडिकेटरनुसार सिग्नल मिळाला तर आपल्याला पुढच्या एक्सपायरीत काम करायचं. आणि सोबत आपला जो अनुभव चालू आहे सुपर प्रो 3.0 बीस्ट, याच्यामध्ये काय होतंय ते पण पाहू. मी माझी स्क्रीन शेअर करतोय. ओके. मी माझी स्क्रीन शेअर केलेली आहे. या डॉटेड लाईन पाशी आपला कालचा दिवस चालू झाला होता. काल कोणताच सिनेरिओ आपल्याला बघायला मिळाला. ना सिग्नल होता, ना कोणती ट्रेड लाईन क्रॉस ओव्हर. या ठिकाणी सुद्धा क्रॉस ओव्हर झाली पण इथेच तुमची रिटर्न झाली. म्हणजे एक अनइवन फेज होता. कालच्या मीटिंग मध्ये पण मी तुम्हाला दाखवलं होतं की बाबा एवढ्या स्क्वेअर, हा जो स्क्वेअर दिला होता स्क्वेअरच्या बाहेर ज्या वेळेस जाईल त्याच वेळेस तुम्हाला हे करायचं. हा स्क्वेअर इथपर्यंत वाढवला होता. या सेलिंग झोनच्या वरती नाही गेलं, या सेलिंग झोनच्या नाही. सेलिंग झोन खाली खाली सरकत जातात ते. आणि सरते शेवटी तुम्हाला एंडिंगला ही मुवमेंट दिली. आता आजचा सिनेरिओ मी सांगून ठेवतोय. जर रेड लाईन वरती आणि ग्रीन लाईन खाली असेल, आता मार्केट एवढे वरती ओपन तर होतंय, पण याच रेंजमध्ये जर मार्केट फिरत राहिलं तर आजचा दिवस हा सगळा साईडवेजचा राहील. या ठिकाणी तुम्हाला प्रीमियम वाढणार नाही कुठेच. कारण की जसं वरती जायला प्रयत्न करत तसा या लाईनला टच झालं की इथून सेलिंग येईल. आणि खाली जसं जसं जायला प्रयत्न करणार तसे या ग्रीन लाईनला टच झाले की तो बाउन्स करणार. तर या ठिकाणी तुमचे प्रीमियम मेल्ट होणार आहे या सिनेरिओ. त्यामुळे या सिनेरिओ मध्ये आपल्याला भाग नाही घ्यायचा. तर पाहू आता आज काय येते आणि काय नाही. मी बॉक्स काढून टाकतोय. आणि काल आपण बघितलं होतं, काल आपल्या अल्गोनी सुद्धा आपल्याला चांगलं प्रॉफिट दिलं. 911 रुपये. अल्गोचं असं आहे, अल्गो हा एक प्रोग्राम आहे. तो तुमचा कंटिन्यू करत होता. ट्रेडिंग त्याचं त्याचं तो सिग्नल मिळेल तसं तो करत राहतो. तुम्हाला जर दिवसाचं प्रॉफिट 1000 2000 दिसलंय, तुम्ही स्वतः त्याला या ठिकाणी हे करून स्टॉप करू शकता. पॉज करायचं. आता एक्झिटेड आहे, आजचा दिवस चालू होणार आहे, रिॲक्टिवेट करून सोडून द्यायचा. बाकी जसं चालेल तसा तो आरामात चालला. तरी सुद्धा स्टॅटिस्टिक बघितले तर हा 6000 रुपये प्लसलाच आहे. सुरुवात केली होती 1 लाखापासून, 12,000 पर्यंत प्रॉफिट झालं. बजेट सिनेरिओ मध्ये त्याचं प्रॉफिट 2,000 रुपये राहिले आणि आता पुन्हा वरती चाललेले. काही हरकत नाही. कॅपिटल जागेवर आहे, खालीवर होऊन दे.
हेल्थ वाजली. शक्यतो युट्यूबवर, आपला हा युट्यूब चॅनल आहे, सारख्या एंटरप्राइजेस. तर या युट्यूब चॅनलवर तुम्ही दररोज आपले अपलोड झालेले व्हिडिओज बघता, लाईक सबस्क्राईब करत जा. आणि खरंच ज्यांना गरज आहे, शिकायची इच्छा आहे, जे लॉसमध्ये आहेत, त्यांना तुम्ही फॉरवर्ड करत राहा. तुम्हाला जर समजा आपल्या इंडिकेटरनुसार वर्क करायचंय, माझ्यासोबत करायचंय, तर तुम्ही त्याचे प्रीमियम भरून तुम्ही करू शकता डेली माझ्यासोबत. मी कंटिन्यू 6 तास मार्केटमध्ये ट्रेडिंग करत नाही. माझं पार्लेचं बिस्किट मी चहामध्ये फक्त ट्रेडिंग पुरतच बुडवतो. 6 तास मला बिस्किट बुडवायची गरज लागत नाही. आपण जसं बिस्किट बुडवतो, पटकन खातो, टेस्ट येते. पण जर आपण ते कंटिन्यू बुडून ठेवलं, एक ट्रेड झालं, आता पुढचं काय, सीए घेऊ, पीए घेऊ, हे करू, ते करू, काही गरज नाही, कशाच काही नसतं. तुम्हाला तसं कधीच करायचं नसतं. एकदा तुम्हाला प्रॉफिट झालं, मार्केट सोडून द्या, दुकान बंद करा, आपापल्या कामाला लागेल. पण जर बोट जर वळवळ करतात, त्याचे मेंदूमध्ये आपल्याला हे झालंच आहे की बाबा नाही, अर्ध्या तासात 2 मग 6 तासात किती होईल, अजून 4 ट्रेड घेतले तर किती होईल. माणसाने ही ग्रीड बंद करायची. आणि या ग्रीडमुळेच आजपर्यंत आपण लॉस करत आलो. एक स्वतःच लिमिट ठेवा ना. जसं मी आता माझ्या अल्गोला मी सेट केल्याप्रमाणे मी रोज 1,000 रुपये, 3,000 झाले काय, 4,000 झाले काय, लॉस हा झाला तरी मला 1,000 रुपये दिवसाचा दिसणारच आहे. काहीच टेन्शन नाही. 100 दिवसाला 100,000 रुपये मी काढला. माझे 1,00,000चं कॅपिटल 100 दिवसात ते डबल होऊन जाणार. पण हा, गल्लीत कोणी करतंय, त्याने 800 क्वांटिटी टाकली, 20 पॉईंटचा एक्झिट झाला, त्याला 40,000 प्रॉफिट मिळालं, या अमक्याला एवढं मिळालं, आणि मी आपला हजार हजार रुपयावर. नेहमी लक्षात ठेवा की ट्रेडिंग करायच्या पद्धतीच भरपूर आहेत. पण तुम्ही योग्यरित्या जर चालत असाल मार्केटनुसार, पैसा तुम्हाला मिळणारच आहे. पण ग्रीड करून नका हे करू. रिस्क रिवॉर्ड मेंटेन ठेवा. जास्तीत जास्त मग आता माझं हे अलगो चालू आहे ना, तर याच्यामध्ये माझी रिस्क कितीची आहे, 1,00,000ला 1 लॉटची आहे. मग 1 लॉट माझा कितीला जातो, 17 ते 20 हजार. म्हणजे मी लाखाला फक्त 20%ची जरी रिस्क घेतलेली पूर्ण महिनाभरासाठी, नुकसान झालं तर त्याचे 20,000तच होणार आहे, पूर्ण लाखभर रुपयात होणार नाहीये.
पण हा माग बॅकअप ठेवायचाच. तुम्हाला 50,000 करायचं, तुम्ही 50,000 सुद्धा करू शकता, पण एकाच लॉटने. कोणी तिकडे ओटीएम मध्ये चिल्लर उचलत असेल, बाबा 10 रुपयाची उचला, 100 रुपये होईल, हे होईल. तुम्ही इंस्टाग्राम, युट्यूबचे रील्स बघून आजपर्यंत लॉस करून घेतलं. करू नका असं, कारण प्रत्येकाचा सेटअप वेगळा असतो, प्रत्येकाचं थिंकिंग वेगळं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं, फ्री मध्ये काही मागत नाही. मी एज्युकेशन व्हिडिओज रेकॉर्ड करून देतोय, पाठवतोय. याच्यातून शिकता येते तेवढं शिका तुम्ही. माझ्यासोबत काम करायचं असेल तर त्याची फीज पे करून तुम्ही येऊ शकता. पण फ्री मध्ये नका मागू. बँक निफ्टी काय म्हणते बघू आपण. बँक निफ्टीला बायचा सिग्नल मिळालाय. आता या ठिकाणी बरेच जण म्हणतील बँक निफ्टीचा बायचा निघालाय, इथं एसएल गेला. एसएल ला संबंधच नाही, इथं वरती रेड लाईन आहे, खाली ग्रीन लाईन आहे, आपण त्यामध्ये एंट्री करणारच कशी काय. काल एक जण मला विचारत होता या ठिकाणी. आपले क्लायंट नाहीये, दुसरे क्लायंट आहेत, झाले नुकसान, रडत होते. म्हटलं दुसऱ्याच्या याने मग आता मी काय बोलू. तर त्यांनी आपली युट्यूबच्या स्ट्रीमवर बघून कुठेतरी सिग्नल घेतला होता. मला या याच विचारत होते की बाबा याचं काय. हा, आता युट्यूबवर बघून तुम्ही जेव्हा शिकता तेव्हाच तुम्हाला एक लक्षात येत नाही. सिग्नल कुठे गेले. हा सिग्नल बघून मला विचारत होते. 3 तारखेला याचा एसएल गेला. मला सांग, याचा इथं ब्रेकआउट झाला म्हणजे या ठिकाणी तो त्याची एंट्री झाली. या ठिकाणापासून हा बॉटम अलीकडच्या कॅन्डलचा, 38 पॉईंट. आपण 40 पॉईंटचा ठेवतो, 40 पॉईंटचा म्हणजे थोडक्यात थिटा 65 असतो. 65चा थिटा जरी म्हटलं तरी तुम्हाला या ठिकाणी त्याची एक्झिट होत नाही. हा किती आहे, 45 पॉईंट खाली आला. 45 पॉईंट म्हणजे 45 गुणिले 65, सॉरी, 0.65, म्हणजे 29 पॉईंट खाली आलं. स्पष्ट दिसतंय. आता त्याने हे झाल्यानंतर विचारलं, त्याच वेळेस विचारलं असतं तर त्यावेळेस आपण ऑप्शनचं चार्ट काढून वगैरे सगळं बघितलं असतं. पण त्यावेळेस ऑप्शनची प्राइस काय होती, तुम्ही कोणता ऑप्शन घेतला, माझ्या याच्यात कोणता ऑप्शन आहे, तुम्ही काय चिल्लर घेतली असेल तर त्याला मी काहीच बोलू शकत नाही. त्यामुळे कधी पण कोणतीही कम्पेअर करू नका. जरी गेला तरी तुम्हाला परत वरती ट्रेड लाईन ब्रेकला घेता येतो. आता ट्रेड लाईन ब्रेक नुसार घ्या म्हणले तुम्हाला, एवढी मोठी लाईन दिसली, तर मग तुम्ही इथूनच का नाही एंट्री केली. इथून जर एंट्री केली असती तर तुमचं हाय एसएल गेलंच नसतं. तुम्हाला तुमचा व्ह्यू काय आहे? तुमचा सिग्नल नुसार चालायचं आहे, ट्रेड लाईन नुसार चालायचं आहे, का बाईंग झोन सेलिंग झोन नुसार चालायचं आहे, तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही कामात आहे
तर मग दिवसभरात तिथं काय चाललंय काय नाही हे सगळं या स्ट्रक्चरवरनं तुम्हाला लक्षात येतं म्हणून हे केलेलं. नाही तर नुसतं सिग्नल नुसार चालायचं तर चालू शकतं, तसं काहीच नाही. नुसत्या ट्रेड लाईन नुसार सिग्नल नुसार बघायचं, इथे एसएल गेला मग मी ट्रेड लाईन 20 पॉईंट कशी घेणार, मग इथून का नाही पकडला तो? इथून जर पकडला असता तर तुझं एसएल सुद्धा नसतं गेला ना. म्हणजे नाही, कन्फ्युजन होतं. काही कन्फ्युजन नाही. तुम्ही काय करताय ते महत्वाचं, तुम्ही पहिल्यांदा जाणून घ्यायचं असतं आणि नंतर मग आपण बघायचं असतं. त्यामुळे कधीही म्हणजे असं चुकीचं हे नका करू. एक म्हणजे एक डायरेक्शन धरून चाला. केलाय. 9:30ला आपला चालू होतो, कशी तर 9:26 झालेली आहे. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. कसं राहतं, कोणता सिग्नल किती वाजता येतो, काय येतो, याचं आपल्याला काही समजत नाही. की प्रत्येक सिग्नलच्या वेळेस मी आमका आमका ऑप्शन द्यायला मी नाही कोणती गोष्ट देत. माझा रूल जेवढा आहे तेवढाच आहे. 230 वरती जो काय असेल तो ऑप्शन तुम्ही त्याच्या जवळपासचा बघायचा. मग 230च्या जवळपास तुम्हाला 220 दिसला काय, 210 दिसला काय, आणि 200 पण तुम्हाला तिथे जवळच दिसतो, बघा तुमच्या ह्याने.
ट्रेडरचं सगळ्यात महत्वाचं एक काम आहे की मार्केटमध्ये प्रत्येक कॅन्डलला कधीच ट्रेड बघायचा नाही. तुमचा सेटअप ज्यावेळेस तयार होतो त्याच वेळेस तुम्ही आता या ठिकाणी येलो लाईनला क्रॉस ओव्हर झाला. या ठिकाणी सिग्नल आलता, घेऊ शकता ना, इथं घ्या किंवा या इथं बॉटमच्या खाली घ्या, घेऊ शकता, काय हरकत नाही. तुमचा व्ह्यू कसं असेल त्याच्यानुसार करताना फक्त नेक्स्ट एक्सपायरी मध्ये ट्रेड करा, म्हणजे तुमच्या जो काही म्हणजे रिस्क रिवॉर्ड आहे तो व्यवस्थित मेंटेन ठेवला जाईल. हे उगाच झिरो झिरो करायचं आणि आपल्याला आपल्या आयुष्याचा जुगार करून घ्यायचा अशी गोष्ट करू नका. नाही, मी स्पष्ट बोलतो. कोणाला वाटत असेल की गुरुवारच्या दिवशी ट्रेड केले आजपर्यंत मी कधी फेल नाही गेलो, तुम्ही फेल नाही गेले बरोबर आहे, तुम्ही खरंच चांगले. पण गुरुवारच्या दिवशी एखादा ट्रेड जर फेल गेला, अख्ख्या आयुष्याची कशी हे होऊन जाते, लंका लागते. मी स्वतः पाहिलेले, 3 वर्षापूर्वी मी तेच करायचो. त्यामुळे आपलं मानसिक संतुलन हल्लं नाही पाहिजे. दिवसाला 10-10, 15-15 हजाराचे प्रॉफिट मी 1 ते 2 लॉटनी काढलेले आहेत एक एक वेळ. आणि हे मीच नाही तर म्हणजे माझ्यासोबत, मी ज्यांच्या सोबत काम करायचो, माझ्यासोबत, मी ज्यांच्या सोबत काम करायचो, ज्यांच्या थ्रू काम करायचो, जिथून मी हे शिकलो, त्यांना जो ना की मी त्यावेळेस काढायचो. तर त्यावेळेस जी म्हणजे माझ्या अंगात एनर्जी असायची, अरे पैसा निघणारच. फक्त लंका लागते ती एकदाच लागते, त्या ठिकाणी आपण कंट्रोल नाही करू शकत. हम्म. हम्म. बिलकुल एक एसी गेलाय पडता, काय हरकत नाही. एवढ्या स्पीड मध्ये किती पॉईंटचं नुकसान झालंय कळलं आपल्याला. 238 ला घेतलं, 214 ला सोडला, ठीक आहे, काय हरकत नाही आपल्याला. 24 ते 25 पॉईंट. अल्गो सकाळी जरी अल्गो मध्ये लॉस झाला, तर त्या स्ट्राईकला परत जर समजा व्हॉल्यूम आला, ती स्ट्राईक त्या रेंज मध्ये आली, बाय असेल, तर तो रिकवर करून देत असतो. ते अल्गोचे लेबल आहेत. आता सांगितलं होतं या ठिकाणी घ्या, इथून किती खाली आले बघा आता. येलो लाईनला सांगितलं होतं ऍक्च्युली, पण येलो लाईनला कुणी नसल उचललं, नसल ऐकलं, तरी सुद्धा इथं 25 पॉईंट आले, म्हणजे 15 ते 20 पॉईंट मिळाले सर सर. किती घ्यायचे हे तुमच्यावर असतं. पण असं कधीच घडत नाही की बस सिग्नल दिलाय आणि मार्केट सरळ धाड 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 त्या डायरेक्शनने निघाली. एक
पहा, तुम्ही चांगल्या प्रकारे बॉटम तोडून दिले. मी तुम्हाला 15-20 पॉईंट पाहिजे, 15-20 पॉईंट घ्या. 100 पॉईंट पाहिजे, 100 पॉईंट घ्या. मार्केटने सिग्नल दिला म्हणजे त्याच डायरेक्शनला तो निघतो लगेच, असा नाहीये की सरळ तिथून जाणार आणि माझं टार्गेटच हिट करणार. मार्केट त्याचं स्ट्रक्चर बनवत चाललेलं असतं. तोपर्यंत आपण स्टॉक्स मध्ये चेक करू, कुठे काही मुवमेंट दिसते का आपल्याला. हे बघा, हा बाईंग झोन बनवलेला आहे. त्या बाईंग झोन नंतर एक मोठा स्विंग आलाय. परत हा बाईंग झोन आला तर इथून वरती येईल, पण जर समजा हा बाईंग झोन तोडला तर मग परत अजून खाली सेनेरी होईल. आता या ठिकाणी बऱ्याच जणांचा संभ्रम होतो. सिग्नल मिळाला, याचा ब्रेकआउट झाला इथं प्रीमियमचा, आम्ही या ठिकाणी मी आता पीई धरून बसतो. तसं कधीच नाही करायचं. सिग्नलच्या पुढे जर बाईंग झोन आहे जवळच, तर मग थांबा ना. हा तुटून द्या, मग इथून खालचं घ्या ना. सेम वरती चढताना सुद्धा तसंच, खाली उतरताना सुद्धा तसंच. बघा, आता या ठिकाणी एशियन पेंटला बायचा सिग्नल आला. इथूनच सिग्नल आहे. डायरेक्शनल ट्रेड काय म्हणतोय आपण बघू. आता सांगता येईल का इथं काय होणार. ट्रेड लाईनच्या वरती आली म्हणून लगेच बाय घेऊन नाही बसायचं, थांबायचं जरा. ही हा पट्टा इथला गेला पाहिजे. इथून सेलिंग आलेली आहे म्हणजे या कॅन्डलचा टॉप हा आहे. हा तुटला तर वरती चाल. हे मी एफएनओ चे काही स्टॉक्स लावलेले आहेत, म्हणजे करतात त्यांच्यासाठी पण.
तुम्हाला पाहिजे ते स्टॉक तुम्ही लावून त्याच्यानुसार तुम्ही तुमचं अभ्यास पाहू शकता. या लाईनच्या वरती आला म्हणून मी बाय केला या झोन मधनं आणि इथूनच सेलिंग झाली, असं नको व्हायला. थोडं थांबा. या झोनच्या वरती आलं तर मग बाय करून चला. हॅवल्स सेलचं सिग्नल मिळालंय. इथं खाली त्याचे कॅन्डल सस्टेन नाही झाली, वरती येतो हा या ठिकाणी टेस्ट करत. जर समजा ही लाईन क्रॉस झाली तर या लाईन पर्यंत टार्गेट आपल्याला मिळणारच. पण ही लाईन क्रॉस होईपर्यंत आपल्याला थांबायचं. सेलिंग झोन आणि ट्रेड लाईनच्या मध्ये येईल. म्हणजे याच्यावरती जेव्हा सस्टेन होईल, ही पहिली कॅन्डल क्रॉस होईल, तिथून पुढे आपल्याला चालता येईल. SBI इथं ट्रेड लाईन तोडली, इथंच तुम्ही सेल पकडला असता तर हा या ठिकाणी तुम्हाला टेन्शन नसतं. आता हा थोडा इथे याला टेस्ट करायला येईल. सगळ्या चार्टवर एकसारखे सिनेरिओ तयार होतात. म्हणजे या ट्रेड लाईनच्या वरती जर इथे कॅन्डल आली, थांबली, बंद झाली, तर या कॅन्डलच्या ब्रेकआउटला आपण इथपर्यंत टार्गेट धरू शकतो आरामात. आता इथे सुद्धा जरी बघितलं, ही कॅन्डल हे झाली, याचं ब्रेकआउट झालंच नाही. टाटा स्टील टाटा स्टीलकडे लक्ष द्या. ही ट्रेड लाईन तुटली तर सेल मध्ये येईल, ही ट्रेड लाईन तुटली तर बाय मध्ये. ऑलरेडी आपल्याला सिग्नल बायच चाललेलं आहे. नाही तर एवढ्या रेंज मध्ये राहिला तर तो साईडवेज मध्येच राहील, कन्सल्टेशन करेल, त्याच्यानंतर मग तो पुढे निघेल. एवढ्या रेंज मध्ये साईडवेज मध्ये.
3 मिनिट टाइम फ्रेम वर काय चाललंय बघू आपण. हेडलाईन ब्रेक झाली, इथं सपोर्ट घेऊन इथे आपल्याला कुठेतरी आता एक सिग्नल जनरेट होऊ शकतो. ठीक आहे. खालची लाईन वरती आली म्हणजे हे कॅल्क्युलेशन चालू आहे आता. स्वतः कॅल्क्युलेट करतो, हा कॅल्क्युलेशन बेस इंडिकेटर आहे. तर पहिल्या सिग्नल पासून हा किती वरती आलाय, काय आलाय, किती अचीव्ह झालंय, त्यानंतर आता मग ती पुढचा सिग्नल कुठं प्लॉट होणार आहे. तर या रेंज मध्ये जर मार्केट शिरलं, वरती रेड लाईन खाली ग्रीन लाईन, तर टोटल आपल्या प्रीमियम जे काय चाललेले आहे त्याच्यामध्ये तो आपल्याला साईडवेज देणार, लॉसच देणार आज. त्यामुळे आज सांभाळून करायचं. 5 मिनिट टाइम फ्रेम वर काय दिसते, इथूनच बाउन्स दिला होता, इथं आलेलं सपोर्ट पाशीचं. या ट्रेड लाईनला टेस्ट करू शकतो आला तर, याच रेंज मध्ये राहील, पण या ट्रेड लाईनच्या खाली मी इथपर्यंत जागा करू शकतो. हा सेलिंग झोन येईल. या सेलिंग झोन जर ब्रेकआउट झाला, इथं पुल बॅक आला, या पुल बॅक वरच आता मार्केट आहे. हा सेलिंग झोन तुटला की खाली सपोर्टला हा बाईंग झोन असेल, आणि त्याच्या खाली हा बाईंग झोन आहे. एवढे लेबल जनरेट झालेले आहेत, पण आपल्या फाल्गुनी अजूनपर्यंत एकही नाही घेतला. एखादी एसएल गेलाय, थांबलाय तो, ज्यावेळेस त्याचा रिअल अलर्ट येईल त्याच वेळेस तो ट्राय करणार, तोपर्यंत काहीच.
कोणाला कामामुळे जर वेळ मिळत नसेल आणि करायची इच्छा असेल, तर तुम्ही आपल्या अल्गोनुसार सुद्धा काम करू शकता. फार काही करायची गरज नाहीये. जेवढं कॅपिटल दिलेलं आहे तेवढं कॅपिटलच तिथं लावायचं. आणि डेली आपल्याला कमीत कमी 1% प्रॉफिट मिळेल याच हिशोबाने चालायचं. अल्गोर डिझाईन केलेला आहे हा 1% प्रॉफिटसाठीच केलेला आहे. जर कोणाला अल्गो लागत असेल तर तुम्ही माझ्याकडनं मागून घेऊ शकता. यानुसार सुद्धा काम करू शकता तुम्ही. याची कॉस्ट फार नाहीये. पण मग तुमचे फक्त एवढीच अमाऊंट जाते, प्लस वरती जीएसटी. हा आपला स्वतःचा अल्गो आहे. याची लिंक करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये जो माझा व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याच्यावर मेसेज करा अथवा फोन करा. तुमचं अकाउंट कसं लिंक करायचं, काय करायचं हे मी तुम्हाला सांगू शकतो. आता इथे एक सबस्क्रायबर आहे, हे माझंच अकाउंट आहे. पण या ठिकाणी मला तुम्हाला ट्रेनिंग देताना रिअल अकाउंटवर ट्रेनिंग कधीच द्यायचं नसतं. म्हणून हे पेपर ट्रेड लावलेलं. आता याच्यापेक्षा जास्त अमाऊंट असेल तर मग या ठिकाणी आपल्याला सेटअप सुरू करता येतो, किंवा माझ्या 2 लाखाची अमाऊंट आहे, मी 2 लॉटनी काम करणार. पण अमाऊंट एवढीच आहे आणि आपली ग्रीड वाढली, इच्छा वाढली, लालच वाढली, मी इथं 4 करतो, 5 करतो, असं कधीच करू नये. 20 पॉईंटचा स्टॉप लॉस, 40 पॉईंटचा टार्गेट, त्या हिशोबाने तो चालतो आणि तो तुम्हाला काढूनच देतो. एवढ्या 13 दिवसात इथे जेवढे ट्रेड झालेले आहेत, त्यानुसार माझ्या अकाउंटला सुद्धा ट्रेड झालेले आहे. पण फक्त मी अकाउंट लिंक केलं ते या दिवसानंतर. कारण आपलं बजेट पण होतं, बजेटमध्ये काय होईल सांगता येत नाही, म्हणून मी बजेटला माझं अकाउंट लिंक केलेलं नव्हतं. पण इथून पुढचे जे काही प्रॉफिट्स आहेत ते माझे कंटिन्यू होत राहील. पहिल्या दिवशी 700 रुपये झालं, त्यानंतर 2400 रुपये झालं, नंतर 900 रुपये झालं. हे आत्ताचे 1700 मायनस दिसते आत्ताच. अजून अख्खा दिवस जायचंय, हा रिकव्हरी आरामात मला देणार. पण फक्त मला वेट करणे, बाकी काहीच नाही. ऑटोमेशन केल्यानंतर त्याला त्याच्या पद्धतीने चालवून द्या. त्याचा बॅक टेस्ट रिपोर्ट ओके आहे. ज्याला करायचंय त्यांनी स्वतः खर्च करून त्याचा बॅक टेस्ट रिपोर्ट घेऊ शकता.
माझा आवाज आणि स्क्रीन मी आता इथे स्टॉप करतोय. थोड्या वेळ स्क्रीन चालू राहील, झूम मीटिंग ऑटोमॅटिक बंद होऊन जाईल. तर आपण आपल्या चार्टवर पाहू शकतो. ज्यांना या बाबतीत अजून माहिती पाहिजे त्यांनी मला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता.